Today's topic is derivative of inverse trigonometric functions. Yes, using formulae we have to solve the following problems. Yes, first problem: differentiate the following functions with respect to x. First one, yes, cos inverse of 4 root x. कॉस इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला लिहूया पहिला. फॉर्म्युला आहे यस, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिम्पली -1/√ऑफ 1 - x². कॉस इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे बघा. फॉर्म्युलेच्या पेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा फॉर्म्युला सकाळी दिलेला आहे. ठीक आहे. देअरफॉर आता इथे एक्सची व्हॅल्यू, हा जो एक्स आहे तो एक्सची व्हॅल्यू 4√x आहे. फक्त त्याची व्हॅल्यू तिकडे बदला. यस, त्याला आधी वायने डिनोट करून घेऊया. सोल्युशनमध्ये लिहितो सोल्युशन लेट y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 4√x. एक्स म्हणजे आता हा पूर्ण ब्रॅकेट कन्सिडर करायचा आहे बघा तुम्ही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स बरोबर डिफरन्शिएशन घ्या म्हणजे काय होणार इकडे वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ दिस फंक्शन कॉस इन्व्हर्स. कॉसचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? -1/√1 - x². x²ची व्हॅल्यू 4√x ने बदला, किती होणार मग सांगा? -1/√ऑफ यस 1 - 4√x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हे राहिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. फंक्शन काय आहे? 4√x. त्याचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 4√x. नेक्स्ट पुढे जाऊया, सिम्प्लिफिकेशन करूया. हा होणार -1/√ऑफ 1 - 4चा स्क्वेअर 16 √x स्क्वेअर x इंटू 4 कॉन्स्टंट ॲज इट इज. √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2√x. इकडे 2ने डिवाइड होईल. 2 1 चा 2, 2 2 चा 4. देअरफॉर हे काय येणार? सिम्पली -2/√ऑफ 1 - 16x. हा होईल त्याचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट प्रॉब्लेम, सेकंड वन, साइन इन्व्हर्स ऑफ x² - 1. यस, सोल्युशन आधी त्याला वायने डिनोट करतो. लेट y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x² - 1. तुम्हाला माहिती आहे बघा, साईनचा इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय आहे? साइन इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू 1/√ऑफ 1 - x². 1 - x². आता इथे फक्त x जो आहे तो x² - 1 ने बदला. देअरफॉर काय म्हणूया इकडे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर वायचा डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx इज इक्वल टू साइन इन्व्हर्सचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. इथं एक्सची व्हॅल्यू या ब्रॅकेटने बदला म्हणजे काय होणार? 1/√ऑफ 1 - x². x² म्हणजे काय होणार? x² - 1 इट्स स्क्वेअर इंटू d/dx ऑफ x² - 1 which is equal to 1/√ऑफ 1 या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घ्या a - b ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे. पहिल्याचं स्क्वेअर म्हणजे x² इट्स स्क्वेअर -2 टाइम्स काय होणार? a म्हणजे a², b म्हणजे 1 लिहिण्याची गरज नाही, प्लस सेकंडचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1. इकडे x²चा डेरिव्हेटिव्ह किती होणार? 2x. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर इकडे साइन इंटरचेंज होईल. 1/√ऑफ 1 - x⁴ होईल. a⁴m⁴n च्या फॉर्म प्रमाणे. यस, हे मायनस बिकम प्लस 2a
एक्स स्क्वेअर आणि हा मायनस हा प्लस होईल -1 +1 -1 कॅन्सल. इकडे काय होणार ओनली 2x इंटू 2x. देअरफोर हे 2x इकडे लिहितो 2x अपॉन ब्रॅकेटमध्ये यस एक्स स्क्वेअर कॉमन घेतो. एक्स स्क्वेअर कॉमन घेतला तर इथे शिल्लक राहील -2 -x स्क्वेअर +2. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट निघालं तर तो सिम्पली एक्स राहील 2x अपॉन एक्स इंटू प्लस टर्म आधी लिहितो 2 - x स्क्वेअर. हे एक्स एक्स कॅन्सल विच इज इक्वल टू 2 अपॉन रूट ऑफ 2 - x स्क्वेअर हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल. थर्ड वन साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x. पार्ट फर्स्टमध्ये ट्रिगोनोमेट्री मध्ये एक फॉर्म्युला आहे बघा, साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. देअरफोर इथे y ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x. त्याची व्हॅल्यू काय आहे π/2. y इज इक्वल टू π/2 हा काय आहे कॉन्स्टंट. देअरफोर यस इथे काय म्हणता येईल मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार मग डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू ही टर्म काय पूर्ण कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट प्रॉब्लेम कॉस इनवर्स ऑफ 1/√x. वायने डिनोट करून घ्या. लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1/√x. देअरफोर कॉसचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कॉट आहे कॉट इकडे 1/, हे जे 1/, असेल या प्रकारे कॉट इनवर्स ऑफ 1/, फंक्शन असेल तर ते आपल्याला कशामध्ये ट्रिगोनोमेट्रीमध्ये इनवर्स फंक्शनमध्ये यस त्याचा रिसिप्रोकल लिहिता येतो. कॉटचा रिसिप्रोकल कोण आहे टॅन. इथे लिहिता येईल तुम्हाला टॅन ऑफ √x दॅट इज टॅन इनवर्स ऑफ √x. फक्त कशामध्ये होतं हे ट्रिगोनोमेट्रीमध्येच या प्रकारे लिहिता येतं तुम्हाला. 1/, फंक्शन जर असेल तर त्याच्या कॉन्व्हर्समध्ये जे साईनसाठी कोण असतं आहे साईनसाठी असतो कोसेक, कॉससाठी असतो सेक, तसा टॅनसाठी असतो कॉट. त्या प्रकारे तुम्हाला इंटरचेंज करता येईल 1/, मध्ये जर असेल तरच. आता याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफोर dy/dx इज इक्वल टू टॅनचा काय आहे 1/1 + x स्क्वेअर. मग काय येणार इकडे 1/1 + x स्क्वेअर. x स्क्वेअर म्हणजे इथे काय √x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy/dx ऑफ √xचं डेरिव्हेटिव्ह. देअरफोर इथे आला 1/1 + x स्क्वेअरचं √xचं स्क्वेअर काय येणार x इंटू √xचा डेरिव्हेटिव्ह किती 1/2√x. देअरफोर हे काय झालं सिम्पली 1/2√x इंटू ब्रॅकेट 1 + x. ओके. प्रॉब्लेम नंबर 5. yes y इज इक्वल टू प्रॉब्लेम आहे टॅन इनवर्स ऑफ 3x² + 2. आधी याला वायने डिनोट करा. लेट y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x² + 2. यस डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बरोबर डेरिव्हेटिव्ह yचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू टॅनचा काय असतो 1/1 + x स्क्वेअर. x जो आहे तो याने बदला 3x² + 2 ने म्हणजे काय होणार हा 1/1 + x स्क्वेअर म्हणजे काय होणार 3x² + 2 स्क्वेअर इंटू dy/dx ऑफ फंक्शन काय 3x² + 2
ओके नेक्स्ट सिम्प्लिफाय करा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे 1 प्लस या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करा. यस 3चा स्क्वेअर 9 एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स रेज टू 4 प्लस 3 2चा 6 6 2चा 12 12 एक्स स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह घ्या इकडे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 2x 2x इंटू 3 किती होणार 6x. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह येणार 6 अपॉन हे झाला 9x रेज टू 4 प्लस 12x स्क्वेअर प्लस 5 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल सिम्पली. नेक्स्ट प्रॉब्लेम. tan inverse of x raised to 4/3 y ने डिनोट करा. लेट y इज इक्वल टू tan inverse of x raised to 4/3. डिफरन्शिएशन घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ही कंपोजिट फंक्शन आहे बघा. पहिला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू यस पहिला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह हे 4/3 पुढे tan इनवर्स ऑफ x रेज टू किती होणार 4/3 मायनस 1 इंटू d/dx ऑफ फंक्शन. फंक्शन कुठलं आहे tan इनवर्स ऑफ x. नेक्स्ट इकडे किती होणार आहे हे 4/3 ॲज इट इज tan इनवर्स ऑफ किती होणार 4 मायनस 3 म्हणजे येणार 1/3 इंटू tan इनवर्सचा काय असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. हा सिम्पली तुमचा काय असेल डेरिव्हेटिव्ह असेल. 4 रूटमध्ये लिहूया क्यूब रूट ऑफ tan इनवर्स ऑफ x अपॉन 3 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके थँक्यू.